आता काय विषय होतोय, आता पालके सर हे सेवक आहेत शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये, आणि मग त्यांना मी जवळजवळ मला वाटतं पालके सर काल बी आलतो ना मी, हां पालके सरांकडे काल बी आलतो मी, की मला 1 महिना झाला आहे माहिती मागितली 2017च्या शिक्षक भरती प्रक्रियेची, जे पवित्र पोर्टलद्वारे भरती केली ती आपल्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीने विविध शाखेत त्या कॉलेजच्या. मग महिना होऊन गेला, महिन्यावर आणखीन काही दिवस झालेत. मग मला पहिला अपील दाखल करणं महत्त्वाचं आहे तुमच्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बार्शीतील शाखेत, कारण त्यामुळंच मी ह्या कार्यालयात आलतो. आता पालके सर त्यांचा बी काही दोष नाही की, आता मला एक सांगायचं आहे तुम्हाला किंवा विचारायचं आहे की मी जे पहिला अपील दाखल करण्यासाठी आलो तुमच्या इथं ह्या कार्यालयात, माननीय प्रथम अपिलीय अधिकारी, मग कुणाचं नाव लिहू मी त्यामध्ये? आता मी कसं सांगू शकणार ना, मला त्यातलं काहीच माहित नाही सर. मग कुणाला माहिती आहे? मला काहीच माहित नाही. आमचे जे साहेब लोक वगैरे तुम्हाला त्यांच्याशीच बोलायला लागलो. साहेब म्हणजे कोण नेमके? तर तुम्ही ते सरांना विचारा किंवा पीटी पाटील साहेबांना विचारा. पीटी पाटील सरांना कोणत्या? आपल्या ह्या सचिवांना? आमचे जनरल सचिव आहेत त्यांना विचारा. आम्ही काहीच बोलू शकत नाही, मला त्यातलं काहीच माहित नाही. म्हणजे माहिती अधिकारातला आपल्या कर्मचाऱ्यालाच माहिती नाही. मला सध्या नवीन आहे बघा, आता त्यात मला माहितच नाही. म्हणजे शक्यतो खरं सांगायला काय हरकत आहे, मी फक्त इनवर्डला केलेलं आहे तेवढं आहे बघा. नाही ठीक आहे. आता पालके सरांना सेव का माझा तुम्हाला काही म्हणजे विरोध नाही किंवा माझी तुमच्या विरोधात काही नाराजी नाही, पण कायदेशीर जे अधिकार आहे मला की अपील करायचा प्रथम. आता हे कार्यालय असलं शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचं, म्हणून मला इथं भेट देणं आणि माहिती अधिकाराच्या वर उत्तर न भेटल्यामुळं मला त्याचं पहिलं अपील दाखल करणं हे मला हे म्हणजे गरजेचं वाटलं. ते तसं जर नाही केलं तर पुन्हा माझा अर्ज निकाली काढू शकताय ना तुमचं कार्यालय. आता हे बघा, आता मला तर खरं सांगू काय, आता काहीच माहित नाही बघ. एकदा मग फक्त केलेलं आहे. बाकी तुम्हाला काय जे बोलायचं करायचं ते तुम्ही आमचे साहेब आहेत वगैरे किंवा देवडा सर त्यांच्याशी तुम्ही बोला, तुम्हाला मग ते सांगतील काय करायचं काय नाही ते. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. मी काहीच बोलू शकत नाही त्याच्याबरोबर, माहिती का. मला फक्त सांगितलं होतं इन्व्हर्ट करायला, मी इन्व्हर्ट केलं, झालं संपला विषय. आपण होय, पण आता पीटी पाटील साहेबाला कॉन्फरन्सवर घेऊन बोला की मी दररोजच हेलपाटे मारायचे, काल आलो आज यायचं. नाही तुम्ही बोला की साहेबांशी, काय त्याला उद्या भेटत बोला साहेबांना. काय कॉन्फरन्सला कसं घेऊ, मी घेऊ शकत नाही ना साहेबांना, असं मी कसं करणार ना. तुम्ही बोलू शकताय किंवा ती कालपासून अजय पवार माहिती मागण्यासाठी हलपाडे घालतात प्राथमिक अपील. आम्ही सिनियरला आमचे साहेब असे आम्ही नाही सांगू शकतो. असं होतंय. ठीक आहे चालतं, ठेव का? हो हो हो. चला ठीक आहे. पालके सर, आता त्यांचं कसं म्हणणं आहे की त्यांना बी माहिती नाही. आता काय करतो मी थोडंसं आता बाहेरच लाईव्ह घेतो, कारण काय झालं, मी उगाच छालपाटी मारायचे नाही ना जमत. काल मी तुम्हाला येऊन बोललो का नाही मला सांगा सर? नाही काल मी मला भेटायला काय करणार आहे, मला भेटून ना उपयोगाच नाही. मला माझ्या माहिती मला पाहिजे म्हणून मी इथं आलोय. काल तुम्हाला बोललो का नाही मी? तुम्ही बोलले नाहीत का पीटी पाटील साहेबाला? हां, बोलणं नाही झालं का पीटी पाटील साहेबांचं? तुमच्याकडे काय स्थापत्य असेल सर? तुमच्याकडे काय लेखाचं आहे का? त्यांचं आडनाव काय? नागटिळक सर. तुमच्याकडे फक्त लेखा विभागच आहे ना बाग, आणि तिकडं संगणक विभाग. धन्यवाद हो. पालके सर येऊ का मग? मी निरोप द्या पीटी पाटील साहेबाला. माहितीच हे अपील कोण नाही तर पोस्टानं पाठवावं लागेल. काल दिलता का निरोप पीटी पाटील साहेबांना? नाही, गपचिप काहीच बोलू नका.
आपला बांधायला पण नाही. मी सर म्हणतोय तुम्हाला. मी दररोज हेलपाटे कसा मानणार? मी रेकॉर्डिंग मुद्दामच करतोय. तुम्ही बी स्वच्छ आहेत, मी बी स्वच्छ आहे. ज्याला जे गुंतलेलं आहे पालखे सर, मी तुम्हाला काल तरी वाकडं बोललो का? काल तुम्ही निरोप दिलता ना पेटे पाटील साहेबांना? ते काय म्हणले मग? तुम्हाला भेटायला बोलवलं. मला भेटायला बोलू द्या, पण माहिती अधिकाराचं तुम्ही सांगितलं का अपीलसाठी आलते म्हणून? माहिती मागण्यासाठी आलते दिलता ना? हां, धन्यवाद पालके सर. आता आपण श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या ठिकाणी आहोत. कारण मी हे आपले डॉक्युमेंट दाखल करण्यासाठी आलतो. बघा, दिसतो का? व्यवस्थित दिसतो का? चांगलं दिसावं लागतं. जरा समोर या. आता बघा, फेस दिसतो का? नमस्कार, मी आहे अजय दिगंबर पवार. नेहमीप्रमाणेच आपण आज श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या मुख्य कार्यालयात आलो आहे. येण्याचं कारण एवढं आहे की 2017 साली श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया झालेली होती. आणि ते कोणत्या पोर्टलमार्फत झाली ती? पवित्र पोर्टलमार्फत. ते 2017. तर मी हे माझ्याकडे माहिती अधिकार आहेत. हे 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 दाखवा. हे बघा, श्री शिवाजी शिक्षण विषय दिसतो का? प्रति दिसतंय का? दिसतंय ना व्यवस्थित? हां, हे माहिती अधिकार आहेत माझ्याकडे. मी माहिती अधिकार दिनांक 4/5/2026 रोजी, हे तारीख, मी माहिती अधिकार कधी दाखल केलता? 4/5/2026 रोजी. मग हे माहिती अधिकार देऊन आज मला जवळजवळ 4 मे 2026 ते 4 जून 2026 इथं महिना होतो आपल्या मराठी महिन्याप्रमाणे. पण हा जून मे हा इंग्लिश जरी असला तरी महिना झालाय. मग वर किती दिवस झाले? 16 तारीख आहे. व्हायब्रेटवर टाका ते वर. आवाज येतो. हां, बघा, दिसतोय का? हां, आवाज येतो क्लिअर. यांचे शिक्षक भरतीतले जी अनियमितता आहे, शिक्षक भरती करत असताना शिक्षकांबाबतीमध्ये मला संशय आहेत. ह्या संशयाची पुष्टी करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलतो की बाबा 2017 साली जी शिक्षक भरती झाली पवित्र पोर्टलद्वारे, त्याबद्दल मला माहिती मागायची होती. त्या माहितीत मी त्यावेळेस शिक्षक भरती कशी झाली, त्याचा ऑडिट आहे का, त्याची चौकशी झाली का, काय त्यावर आक्षेप होते का, त्याच्या गुणांचं मूल्यांकन कसं केलं, संबंधित शिक्षकाच्या भरतीवर काही आक्षेप आलता का, तक्रारी होत्या का. तसेच आपण 2017 ते 2025 पर्यंत पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती झाली सर्व शाखेंची यादी बी मागितली. आता आपण त्यात काय आणखीन मागितलंय?
प्रत्येक शाखेमध्ये झालेल्या शिक्षक भरतीची जाहिरात, अर्जांची संख्या, निवड झालेल्या उमेदवाराची यादी, त्यांचे गुण, आरक्षण रोस्टर महाराष्ट्रभरमध्ये खूपशे मुलं विविध पदांसाठी शिक्षक भरती असेल, MPSC असेल, UPSC असेल, यासाठी जीव तोड मेहनत घेतात, खूप मेहनत घेतात. ती शिक्षक भरतीसाठी TET नावाची परीक्षा दिली जाते. त्यासाठी बी खूप हार्ड वर्किंग संबंधित विद्यार्थ्यांकडून केलं जातं. अमुक व्यक्ती माझा नातेवाईक आहे, तमुक व्यक्ती माझा नातेवाईक आहे, काही आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ह्या सगळ्या माहितीची गरज मला वाटली की ही माहिती माझ्याकडे उपलब्ध व्हावी, जेणेकरून अहोरात्र मेहनत घेणाऱ्या, ती परीक्षा देणाऱ्या त्या तरुण, गरीब आणि आदर्श जे भविष्यामध्ये शिक्षक होऊ शकतात अशा विद्यार्थ्यांना गोरगरीब न्याय देणं मला अपेक्षित वाटलं. कारण मला संशय आहे, श्री शिवाजी शिक्षक प्रसारक मंडळ यामध्ये 2017 ते 2025 पर्यंत जे शिक्षक भरती करण्यात आली त्यामध्ये जेवढे नियम आहेत ते नियम डावलून तिथं शिक्षक भरती करण्यात आलेली आहे. त्यात महाराष्ट्र विद्यालय आहेत. आता श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाअंतर्गत येणाऱ्या खूपशे शिक्षण संस्था आहेत. त्या सर्वांमध्येच शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ झाला, खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, जाहिराती चुकीच्या दाखवल्या, 1 वर्षाची नियुक्ती असताना 3 वर्षाच्या नियुक्त्या दाखवण्यात आल्या, अशा चर्चा आहेत. आणि त्या चर्चेची पुष्टी करण्यासाठी मी आज श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या कार्यालयात आलतो. काल पण आलतो. आज महिना होऊन गेल्यामुळे माहिती अधिकार 2005 या नियमाप्रमाणे मला माहिती उपलब्ध झालेली नाही, म्हणून पहिला अपील दाखल करण्यासाठी आलो. आदरणीय, श्रीमान, पूजनीय, लोकांच्या हित जपणारे, गोरगरीब रुग्णांचे पैसे हाणाहानी करणारे, तरुण मुलांना वाऱ्यावर सोडणारे आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी विविध नियम डावलून भरती करणारे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉक्टर यादव अध्यक्ष, उपाध्यक्ष श्रीमान पूजनीय नंदनजी जगदाळे सर, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव PT पाटील वंदनीय आहेत. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ज्या धर्मात्म्यांनी उभा केलं ते आपले जगदाळे मामा हे खूप पुण्यात्मा होते. खूप विश्वासाने त्यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची जबाबदारी ह्या सर्व आदर्शयुक्त महाशयांवर टाकली होती. परंतु मी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये रुग्णांची कशी आर्थिक लूट होते त्याचे व्हिडिओ लाईव्हच्या माध्यमातून त्याचे पुरावे वारंवार तुम्हाला प्रेक्षकांना दिलेले आहेत. आणि आता शिक्षण संस्थेत बी तसाच गोंधळ आहे. त्यांना सगळं रिस्पेक्टिव्ह लावलंय मी, कारण कुठली जबाबदारी तर त्यांनी पाळली नाही. म्हणून भूषवाहा, आदरयुक्त, सन्मानयुक्त भाषा, त्यांना सन्मानजनक भाषा श्री PT पाटील साहेबांना वापरली. चांगली भाषा वापरतो कारण आमच्यावर चांगले आदर्श आहे. पण धर्मात्म्याच्या जबाबदारी जी जगदाळे मामा यांनी ह्यांच्यावर टाकली होती, उत्कृष्ट कामगार करणाऱ्या, फक्त तरुण मुलांना डावलून आपल्याच पद्धतीने माया जुळवणाऱ्या आणि संस्थेचं वाटोळ करणाऱ्या ह्या सन्मान्य व्यक्तींना मी मागच्या व्हिडिओमध्ये बी म्हणलो होतो, PT पाटील साहेब तुम्ही सचिव आहात, नैतिक जबाबदारी समजून जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये जे आर्थिक घोटाळा झाला, रुग्णांकडून अधिकचे पैसे घेतले जातात,
सदर रुग्णालय धर्मदाय रुग्णालय असून सुद्धा संबंधित रुग्णांना गोरगरिबांना तिथे लाभ मिळत नाही याबद्दलचे पुरावे मी अगोदर दिलेले आहेत. मी जर यांच्यावर आरोप करतोय तर ते मी सिद्धही केलेत की मी केलेले आरोप श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कमिटीवर ह्या संचालक मंडळावर आर्थिक निमित्ताचे अनियमितता केलेली अनियमितता साध्या भाषेत भ्रष्टाचारासारखी प्रकरणं त्यांना कोण करायला लावतं. म्हणजे संचालक मंडळाने मी किती आदरयुक्त शब्द त्यांना बोललो की बाबा तुम्ही निदान मी मागितलेली माहिती तरी मला द्या. मला माहिती का देत नाही शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बॉडी. जर तुम्ही इतके पवित्र असाल तर तुम्ही मी खोटा आहे हे सिद्ध करा. मी वारंवार चॅलेंज देतोय की बाबांनो तुम्ही इज्जतवान आहात, प्रतिष्ठित आहात, समाजामध्ये इज्जत आहे, वडील धाडील म्हणून मग तुमच्या माझ्या मनात ही रिस्पेक्ट होती. पण जेव्हापासून रुग्णांची आर्थिक फसवणूक ह्या संस्थेकडून चालू आहे, जे नवीन तरुण शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहेत गोरगरिबाचे तरुण, त्यांचीही फसवणूक तुमच्याकडून व्हावी. मी सारखा म्हणतो जगदाळे मामांनी माझ्यात अवतरावं, यांची भरलेली पापाची घागर पालती करावी. आणि हे पाटीलच मला भेटायला बोलवतात. आता भेटून काय करणार आहे मी त्यांना. मला भेटायची इच्छा नाही. भेटायची इच्छा कोणाबरोबर राहावी, चांगल्या महात्म्यांबरोबर राहावी, उत्कृष्ट लोकांबरोबर राहावी. त्यांना किती रिस्पेक्टिव्ह बोलतोय मी, आदरयुक्त पूजनीय पाटील, किती आदरयुक्त बोलतोय. राजीनामा द्या ना तुम्ही. तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या संचालक मंडळाकडून जर असे गैरप्रकार घडले असतील तर ह्याची जबाबदारी, नैतिक जबाबदारी घ्या. तुम्ही राजीनामे द्या. डॉक्टर यादव साहेब, आज मी तुम्हाला कोणताच चांगला शब्द वापरणार नाही, आदरयुक्त शब्द वापरणार. सगळे आदरयुक्त, चांगला वापरणार नाही म्हणतोय, आदरयुक्त शब्द आहे. माननीय, सन्माननीय, नैतिक जबाबदारी घ्या घोटाळ्याची आणि आपण राजीनामे द्या. घोटाळा झाला का नाही, आर्थिक गैरव्यवहार झाला का नाही, हे मी जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये वारंवार पुरावे दिलेले आहेत. आज शिक्षक भरती प्रक्रियेत 2017 ते 25 ते 26 पर्यंत शिक्षक भरती करताना त्याच्यात प्रचंड गैरव्यवहार झाल्याचं मलाच काय खूप जणाला संशय आहे. मी लोकांकडून ऐकतोय वारंवार. काही तरुण उमेदवार म्हणतात अहो आम्ही इतके रात्रंदिवस कष्ट केले पण आम्हाला कुठली इन्फॉर्मेशन न देताना आमच्यापेक्षा मूल्यांकन कमी असणारे, आम्ही सगळ्या बाबतीत निकषामध्ये बसत असताना आम्हाला श्री शिवाजी शिक्षण मंडळाच्या विविध शाखेत शिक्षक भरती होत असताना झाल्यावर कळलं, पण होत असताना डावललं आणि झाल्यावर त्यांना कळलं की आपण तर कुठंच नाही, आपण चांगले मार्क घेऊन TET पास केली, आपण सगळ्या निकषात आपण उत्तम आहोत. मग ह्यांच्या जी शिक्षक भरती करण्यात आली ती शिक्षक भरती नेमकी कशी करण्यात आली, काय कारण आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतोय की मी एकट्याच लढत नाही. समाजातील पुष्कळ लोक, सर्व जाती धर्मातील लोक माझ्या सोबत आहेत. माझ्याकडे जवळजवळ श्री जगदाळे मामा हॉस्पिटलच्या विरोधात 1000च्या आसपास तक्रारी जमा होतील. माझ्या सहाय्याची मोहीम तशीच चालू आहे. आणि शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सुद्धा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाने प्रचंड प्रमाणात नियमाचे उल्लंघन केलेलं आहे, नियम पाळले नाहीत. त्यासाठी मी माहिती अधिकार घेऊन आलतो, पण मला त्यांनी काय माहिती दिलेली नाही. अपील पहिलं 2005 अधिनियमाप्रमाणे माहिती अधिकार जेव्हा 30 दिवसाचा कालावधी संपतो त्यानंतर अपील दाखल करत असतात. ते अपील दाखल करण्यासाठीच कॉलेजला आलतो श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ. पण PT पाटील मला देतात तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. मुझको मिली है तो सिर्फ तारीख. असू द्या, काय हरकत नाही, मला तारीख देऊ द्या PT पाटील सर. पण कसं आहे माहिती आहे का, आतापर्यंत तुमच्या कच्च्या लोकांसोबत आणि मॅनेज होणाऱ्या लोकांसोबत पाला आहे. मला कोणाच्या पैशाची अपेक्षा नाही. उलट मला सारख्या व्हिडिओमध्ये म्हणतो मला धमक्या द्या.
अजायला आमचं राजकीय वजन आहे, खोट्या केसेस करू, खाणू मारू ऐकीव आहे, पण प्रत्यक्ष येण्याची धाडस ह्यांच्यात नाही. कारण मी जशात तसं उत्तर देण्यात सक्षम आहे. कारण मी गोरगरिबाची बाजू घेऊन भांडतोय. आता ह्या तरुण पोरासाठी भांडतोय की जे शिक्षक होण्याचं स्वप्न बघतात त्यांनाही डावलून नियमभंग करून ह्यांनी शिक्षक भरती केलेली आहे. आता त्या गोरगरीब तरुण पोरांना जे शिक्षक होण्याचं स्वप्न पाहतात त्यांना न्याय देण्यासाठी आज आपण हे लाईव्ह घेतोय. आणि मी एक म्हणतोय, जास्त श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक बॉडीने विनाकारण पोकळ धमक्या मला देऊ नये. मी जशात तसं उत्तर देणार. आणखीन एक, आतापर्यंत कसं आहे, त्यांच्याविषयी गाण्याचे बोल आठवतात मला. ते बोल असे आहेत, अमिताभ बच्चन खूप मोठे सुपरस्टार आहेत आपल्या भारताचे. मर्द सिनेमा पाहिला असेल तुम्ही. त्यात बुरी नजर वाले तेरा मुंह काला, तेरा दिल भी है काला, तेरा खून भी काला, इस मर्द की औलाद से पड़ा है तेरा पाला. चल साला. हे धमके बिमके अशा लय खाली येऊन गेलेत. तर बघू, ह्यांनी जर अपिलीय आधी माझे अपिलीय पहिला अपील जर स्वीकारलं नाही ऑन कार्यालयात, तर मी हे पोस्टाने त्यांना पाठवून देईल. आजच्या पुरतं एवढंच. भेटू नंतर. टी पाटील आणि नंदन जगदाळे, श्री डॉक्टर यादव साहेबांना. जय जय महाराष्ट्र.